नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर कशी दिसते आज मम्मी? साडी मम्मीने खूप छान आज नेसलेली होती. खूप होते ना, त्याच्यामुळे काढून टाकली, आंघोळ केली, देवपूजा केली आणि नाश्ता केला. आज मॅगी खाल्ली. म्हणजे काल मी मसाल्याची मॅगी केली होती, आज नुसती पाणी केली. थोडं मला सूप प्यायचं होतं म्हणून सुपाची मी आज सूप करून तिने दिली. जी नॉर्मल असते आपली साधीच केली फक्त. तर ती डब्यातली होती, डब्यामध्ये फक्त गरम पाणी करून टाकायचं आणि ती खायची. हा, ती मम्मीला आवडते. मला सगळं तोंडाला चव नव्हती तर ती खाल्ली. तर मम्मी आज छान असा लुक, म्हणजे जेव्हा मार्केटला आली ना तर नाशिकला खूप तापमान वाढलेलं आहे, खूप गरम होतंय. 10 ते 3 मध्ये तुम्ही पण बाहेर निघू नका, एवढं तापमान वाढलेलं आहे, खूप गरम होतंय, ऊन आहे खूप. 5 वाजेपर्यंत कडक ऊन राहतं आणि सकाळी 6:30लाच ऊन इतकं येतं. मी ज्यावेळेस मार्केटला बसते 6लाच माझ्या जागेवर इतकं ऊन येतं, इतकं ऊन लागतं. मी अशा पूर्ण उंच थप्पी करते 10-12 जणांची आणि त्या सावलीमध्ये बसते. तर कधीच तुम्ही आता बाहेर निघू नका 5 वाजे. कधीच, म्हणजे जोपर्यंत ऊन आहे, म्हणजे 31 तारखेपर्यंत किंवा 1 तारखेपर्यंत जास्तच ऊन आहे. तर सगळ्यांनी काळजी घ्या स्वतःची उन्हामध्ये. ज्याही उन्हाच्या गोष्टी आहे, आपल्या सनकोट, छत्री, हाताचे ग्लोव्ज, हँड ग्लोव्ज, सॉक्स, सगळं व्यवस्थित काळजी घ्या, कारण की खूप प्रॉब्लेम येत आहे उन्हामुळे. उष्णतेचे जेही त्याच्याबद्दल काही विकार आहे नाही का, तर त्याची पण काळजी घ्या. तर आज मम्मीला मी सांगितलं सकाळी मला काहीतरी गोड खावं असं वाटतंय. तर मम्मी आज तू काय बनवणार आहे? तर मी तिला आज वेगळ्या प्रकारचा रवा खाऊन घालणार आहे. तिला म्हणते मला आज रवा खायचा. म्हणजे शिरा. तुला शिरा पण मी वेगळ्या पद्धतीचा खाऊ घालते. तर चल, तर त्याच्यासाठी काय काय लागतं ती म्हणजे मम्मी कसं बनवते. म्हटलं मी कसं बनवते ते तू बघ आणि माझ्या मुलींना पण मी सांगते, माझ्या ज्या नाती असतील त्यांना पण सांगते. तर कशा प्रकारे एकदम साधा आणि सिंपल आणि टेस्ट इतकी सुंदर का तुम्ही कधी बनवलेला मौसूत एकदम कापसासारखा असा मी रवा बनवून दाखवणार आहे. तर चला, त्याच्यासाठी लागणार साहित्य मी तुम्हाला दाखवते. ही अर्धी वाटी मी रवा घेतलाय, बारीकच रवा घेतलाय. त्याच्यासाठी साखर घेतली, हे ड्रायफ्रूट घेतले, काजू बदाम आणि आपले काय म्हणता याला ग, पिस्ता घेतले आणि 2-4 मनुके घेतले. आणि त्याच्यासाठी मेन लागणारे 1 चम्मच मी डाळीचं पीठ घेतलंय. 2-3 केशरचे हे टाकायचे आपल्याला. केशर मी ज्यावेळेस काश्मीरला गेली होती त्यावेळेस तिकडनं मी केशरचे डबे आणलेले होते या. आणि त्याच्यासाठी लागणार तूप आहे आणि इकडे पाणी आणि हे पाणी. ते पाणी आपण दाखवू कसं कसं हे करायचं ते. तर आता चला आपण रवा भाजून घेऊया आधी. तर साधारण मी ह्या 2 वाट्या पाणी घेतले. 1 वाटी रवा घेतला तर आपल्याला 2-2.5 वाटी पाणी घ्यायचं आहे. पण बारीक रवा असल्यामुळे मी 2च वाट्या पाणी घेतलं आणि थोडंसं वरती टाकलेलं. तर हे पाणी घेतलं. आता आपल्याला यात साखर टाकायची आणि 2-3 आपल्याला केशर टाकायचे आणि हे आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायची साखर गरम पाण्यामध्ये. तर आपल्याला हे बघा मम्मीने केशर टाकलेले, कलर येतोय त्याला. आता आता साखर टाकायची मम्मीच्या अंदाजानुसार, तुझ्या थोडी जास्तच होईल साखर. तर म्हटलं 1 वाटी, ही आपली वाटी मोठी आणि साखर आपला रवा ना अर्धीच वाटी. तर आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे. व्यवस्थित छान आपल्याला साखरेचा पाक करून घ्यायचा आहे व्यवस्थित पातळ असा. या इकडं पाक होतो तोपर्यंत इकडे मी रवा भाजते. तर हे बघा किती छान असा कलर आलेला आहे आपला केशरनी. साखर पण आपली वितळते, छान पाक करून घ्यायचा. मला माहिती शिरा हा सगळ्यांना येतो, खूप कॉमन आहे. पण त्यात पण काही वेगवेगळे प्रकार असतात. कोणी केळी पण टाकतं. मी तर प्रसाद शिरामध्ये केळी टाकतेच आवर्जून, काही प्रश्नच नाही आहे. पण आज केळी असते तर खरंच टाकली असती. साखर वितळून इकडे मम्मीने कढाई ठेवलेली आहे, ठेवली कढाई. तर आपल्याला पाक तयार झालेला आहे आपला. आता इकडे आपण वळू. तर आपल्या गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे. आता आपल्याला 1 चम्मच साजूक तूप टाकायचं आहे. तर साधारण मम्मी एकदम अर्धा चम्मच टाकलेले तूप. त्यामध्ये आपले जे ड्रायफ्रुट्स आहे ते भाजून घ्यायचे, काजू बदाम. लगेच तुपतात आपल्याला. छान असं भाजून घ्यायचे भरपूर. तर आपल्याला आता 1 चम्मच तूप टाकायचं आहे, साजूक तूप रवा भाजण्यासाठी. ज्याच्यात आपण काजू बदाम भाजले
त्याच्यातच आपल्याला आता तूप टाकून घ्यायचे कढई. पूर्ण सुगंध येऊपर्यंत आपल्याला रवा भाजायचा आहे. खरपूस तांबडा राहील. तर बघा आपण थोडंसं अजून मी तूप टाकले, त्यात 1 चमच आपल्याला डाळीचं पीठ टाकलेलं आहे. आता हे दोघं एकदम असा खरपूस होईपर्यंत, तांबडा रंग येईपर्यंत आपल्याला सतत भाजत राहायचं आहे रवा आणि बेसन पीठ, कारण की बेसन पीठ कच्चं नको राहायला. आणि त्याचा असा थोडा वेगळा असा सुगंध येतो जर कच्चं राहिलं तर, ना मम्मी. हो. आता ही दोघंही मी छान भाजून घेते, मग परत दाखवते तुम्हाला. आपलं मस्तपैकी भाजून झालं. आता आपल्याला थोडं साखरेचं पाणी थोडं टाकायचं. थांब ना मम्मी, थांबून गेला. तर आता व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. परत थोडं टाकायचं आहे पाणी. ठेव खाली बोल. जाड रवा असल्यामुळं थोडं पाणी जास्तच लागेल त्याला. हो. आणि खूप छान असं तुम्हाला आता बघा पातळ दिसत असेल. आपल्याला याच्यावर चांगलं 5-10 मिनिटं ठेवायचं आहे झाकण. आणि मग जे साखर तर आपल्याला पाक झालेला आहे टाकून, आणि फक्त ड्रायफ्रूट्स राहिलेले आहे. त्याच्यावर झाकण ठेवून तर त्याच्या आपल्याला 5-10 मिनिटासाठी आपल्याला आता झाकण ठेवायचं. याच्यावरचं झाकण धुवायला त्याच्यामुळे ही मोठी ताट ठेवलेली, कारण याच्याने वाफ जाऊ नये म्हणून. आता आपल्याला फक्त ड्रायफ्रूट आणि वेलची पावडर राहिली आपली. हां, तर बघा मी झाकण काढलेलं आहे. आता खूप सुंदर असं आहे बघा, मऊसूत झालेला आहे बघा, तुम्ही बघू शकता. आता आपल्या याच्यात ड्रायफ्रूट्स टाकायचे आपले. वेलची पूड टाकायची. तर बघा ड्रायफ्रूट टाकले, परत वेलची पूड टाकली. हा मस्त सुंदर असा शिरा झालेला आहे. एकच छोटी वाटी घेतली तर बघा किती छान असा फुलला. आपला रवा छान असा रेडी आहे. कोणी रवा म्हणतं, कोणी शिरा म्हणतं. सुंदर झालेला आहे आपला. तर आता मी गॅस बंद करते आणि मम्मीला टेस्ट देते. तर छान आपला रवा असा सुंदर रवा किंवा शिरा रेडी आहे. आणि तोंडाला ना मस्त असं पाणी सुटलेलं आहे. तर बघा खूप छान झालेलं आहे. मस्त रेडी आहे आपला रवा. ये तर छान असा आपला रवा रेडी आहे. तर मम्मीला आपण नॉर्मल एक घास खायला लावू, गोडा असल्यामुळे. तर मम्मी बघू टेस्ट. खायला तर मला तुझ्यासाठी केलेला आहे खास, मीच खाणार. तर मी थोडंसं एक घास खाणार आहे फक्त. टेस्ट घे मम्मी. एकदम थोडं घेणार आहे, एवढंच येते बघा. इतका मऊ आणि एकदम कापसासारखा, खायला एकदम मोठ्याने खाऊन घ्या असं झालेलं आहे. तर हा निशेसाठी केला आहे, घास खायला टेस्टसाठी. ती म्हणजे मला आज शिरच खायचं. आम्ही याच्यापेक्षा सुंदर गुळाचं पण करतो. हो, गुळाचा पण छान. आणि हा गुळाचा पण झाला असता, पण साखरेचा याच्याकरता दाखवला. आपण साखरेचं सांगू, तुम्ही याच्यात गुळ पण वापरू शकता. हो, पाक करून. गुळाचं असंच पाणी काढायचं साखरेसारखं, आणि ते याचप्रमाणे टाकायचं त्यात. तर आपल्याला नाश्त्यासाठी सुद्धा आपण कमी गुळ कमी साखर टाकू शकतो. सांजाऐवजी आपण गोड शिरा पण करू शकतो नाश्त्याला. 5 मिनिटं इझी आहे. सगळं सामान आपल्या घरात अवेलेबल असतं. गूळ साखर जे बी काही द्यायला लागतं ते. आणि नक्की तुम्ही ट्राय करा, नाश्त्याला करा, मुलांना टिफिनला करा.
आणि मला खाल्लं टेस्ट केलं तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही पण सांगा केल्यानंतर. म्हणजे आपण डाळीचं पीठ टाकून हा कसा झाला, टेस्ट कशी वाटली तुम्हाला, हो. काही वेगळं वाटलं का? कारण आपण रवा टाकतो, रवा कधीच डाळीचं पीठ टाकत नाही रव्यामध्ये. पहिल्यांदा टाकलं की तुम्ही याची टेस्ट घेऊन पहा कशी वाटते, काय वाटते. कारण ही वेगळीच टेस्ट लागते या रव्याची. तुम्ही ट्राय करा नक्की आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर मेन म्हणजे तुम्ही उन्हाची काळजी घ्या, बाहेर निघू नका. मी पण बाहेर निघत नाही. एकदा मार्केटमधून आलं ना, आम्ही 7:30ला 7:45लाच घरी येते, कधी 7ला 6:30लाच येते. कारण 6:30लाच माझ्या दुकानावर खूप ऊन येतं, त्याच्यामुळे मी कमी माल घेते आणि लवकर येऊन आराम करते, घराच्या बाहेर जात नाही. काही वस्तू आणायची असेल तर मी ऑनलाईनच मागवते आता, कारण इतकं ऊन आहे ना का बाहेर पडता येत नाही. थोडं आपल्या जीवाला काय झालं तर त्रास आपल्याला होतो, त्याच्यामुळे दवाखान्याच्या गोळ्या का आधीच मला 7-8 गोळ्या आहे, सकाळी 5-6, संध्याकाळी 3-4 अशा 8 ते 7 गोळ्या आहे. त्याच्यामुळे मी उन्हात काही जात नाही. मी आता मस्तपैकी जेवण केलं का मी एकदम आराम करून घेणार आहे आणि संध्याकाळी स्वयंपाकाला 5:30-5:45 आले तर तेव्हाच उठते. तोपर्यंत थंड हवा होऊन जातं, तोपर्यंत बाहेर निघत नाही. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय. बाय बाय, काळजी घ्या. You know why?